हा प्रश्न ही परीक्षा सगळ्यांनी दिली आहे. पंडित रमाबाई. प्रश्नाची चिरफाड करत जायचं, कधी पण निवांत वाचायचं. वेळ पुरत नाही असं प्रिला होतच नाही. रमाबाई असोसिएशन तीच आहे. सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले. आपण एवढा नीट प्रश्न वाचतच नाहीत. आणि त्यात कोण होतं? रानडे, भांडारकर, तेलंग, बापू हरी शिंदे. 1 2 2 3 1 4 1 2 3 बरोबर. हे जास्त वेगळं नाव वाटतंय. ह्याला न्यायमूर्ती लिहून ठेवलंय, ह्याला न्यायमूर्ती लिहून ठेवलंय, ह्याला डॉक्टर, सगळी विशेषणं लावून झालेत. एवढं लिहायची काय गरज नाही ना. हे कॅज्युअल ऑप्शन आहे. आता ही झाली एक सांगितलं मी, ह्याच्यापेक्षा वेगळं सांगतो. हे तुम्हाला माहित नाही, मॅक्सिमम घेऊन जायचं. मी माहीत नसलेल्या प्रश्नाचं बोलतोय. तुम्हाला परफेक्ट माहिती आहे ती नाही, विषयच नाही. तुम्ही माझं ऐकायचं पण नाहीये, तो प्रश्नच नाहीये. आपलं काय चाललंय, जिथं माहीत नाहीये त्याच्याविषयी फक्त बोलतोय. माहीत असल्यावर हे सगळ्या ट्रिकचा काय विषय नाही. हे बघा, न्यायमूर्ती, डॉक्टर, न्यायमूर्ती, कॅज्युअल ऑप्शन तयार केलेलं आणि मॅक्सिमम. आता मी जे म्हणतोय ना, हे दुसरीकडे लावून बघायचं परत. त्यावेळेस हे वरकच जाणार. आता परत इंग्लिश बी प्रश्न वाचायचा बरं का. कधी कधी इंग्लिशमध्ये पण सापडतं. 1918 मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करायचा उपदेश. नॉर्मली सगळ्यांनी लिहितात. ठीक आहे, सगळ्यात चुकलं, आपलं पण चुकणार आहे. हे उद्देश, हेच उत्तर आहे ना. का माहिती आहे का? प्रश्न नीट वाचलं नाही. कुणी स्थापन केली विचारलं का? काय म्हणलं होतं? उपदेश कोणी केला? आपण लगेच कामगार संघटना, नारायण मेघाची लोखंडे लिहून मोकळा. ते काय म्हणले? उपदेश. उपदेश म्हणले, पुन्हा हे एवढं मोठं विशेषण का लावले? आणि ह्याच्या पलीकडे सांगतो, हा पहिला ऑप्शन आहे. ह्या दोन्हीत बी कन्फ्युजन होऊ शकतंय ना. मग ह्यो पहिला ऑप्शन आहे. हे तर क्लिअर कट माहिती, हे विषय नाही. हे तर चुकणार आहे. मॅक्सिमम लोकांचं ते चुकलंय. जे नीट प्रश्न, इथं काय फक्त करायचं होतं, प्रश्न नीट वाचायचा. जे पुढं तुमच्याकडे हार्ड कॉपी असेल तर लिहून ठेवा कडेला काय काय करायचंय ते आपलं. ब्राह्मणेतर पत्रकारिता. मुहूर्तमेढ चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिबा फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला? विषय वृत्तपत्राचा. हे निम्या इतिहासात आहे सगळीकडे. आणि ह्या दोघात होत होतं कन्फ्युजन परीक्षेत अभ्यास करणारच. ह्या दोघातच होत होतं ना कन्फ्युजन. ज्यांनी कुणी अभ्यास केला इतिहासाचा, ज्याचं वाचून झालंय त्याचं बोलतो. त्याचं ह्या दोन्हीत कन्फ्युजन व्हायला पाहिजे. ह्यांचा आणि त्या ह्याचा वृत्तपत्राचा संबंध नाहीये. ह्यांचा आहे पण ब्राह्मणेतर नाहीये. ह्या दोघात कन्फ्युजन होत होतं परीक्षेत. पण हे इतिहास वाचताना खूप ठिकाणी आहेत. आन्सर की पण बघा बरं का, माझ्याकडून चुकू शकतं. मला काही सगळे उत्तर माहीत नाही. म्हणजे कोणतरी आन्सर की पण डाउनलोड करून हे करा. हां, बरोबर आहे ना. फक्त बघून ठेव. कृष्णाजी भालेकर महात्मा फुलेंबरोबर खूप वेळा आहे नाव पुस्तकात. हे काय 100च्या 100 प्रश्नाला लागणार आहे का आपल्याला लॉजिक? हां, आता हे प्रश्न आहे, ह्याला काय करावं लागणार आहे हे माहितीच पाहिजे ना. आता मालविका अग्निमित्र बरं का,
कोणत्या दोन राजघराण्याच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश टाकतो? आता तुम्हाला सांगतो, मला माहित नाही. हे काय केले? कंस केला. का केला कंस? कशासाठी केला कंस? काहीतरी त्याला डाऊट आहे ना. बरं, कंस केलाय आणि पहिल्या ऑप्शन मध्ये बरोबर आहे, माहित नाहीये. तेच असेल, नसलं तरी तेच लिहायचं. का सांगतो? आपली स्टाईल फिक्स ठेवायची. तुम्ही निम्यातून जर स्ट्रॅटर्जी चेंज केली, नाही नाही असं आले असं करतो, फेल जाणार आहे. 10 पैकी चुकू द्या ना, 5 तरी येतील का नाही. तुम्ही एकदा ठरले ना असं करायचंय, पण कुणासाठी माहित नाही त्याच्यासाठी, नाही तर माहित आहे त्याला ते नाही लावायचे. जिथं माहित नाही, किमान 20 प्रश्न असतात परीक्षेत जे आपल्याला माहित नसतात. 20 तर असतात ना, मग त्यामुळे त्याला तसं करायचं, ते लॉजिक लावायचं. आणि हा मेन महत्वाचं काय, स्ट्रॅटर्जी चेंज करायची नाही, मधून चेंज करायची नाही. असं आल्यावर असं करेल, तसं आल्यावर तसं करेल, फेल गेलं. मग ऑनलाईन वाल्यांचं काय चाललंय बघू दे एकदा. ओके, आहेत का बघितलं? वैदिक काळात व्यापार विनिमयाचे माध्यम काय होते? हे माहित नाही काय? ही दोन वेगळे आहेत. बघ तुम्ही ते काहीतरी दागिना वगैरे आहे, कृष्णाल, शतमान. हे शतमान मध्येच कळते तुम्हाला. दशक नाही का, दशक, शतक, एवढं तर कळतंय. 3 हे गेलं. पेपर सोडवताना असं चाललायचं निवांत, बरं का. आता श्रेणी काय आहे, ते व्यापाराच्या ही आहेत ना, इन्स्टिट्यूशन टाईप. आता एक असते फिक्स, काही नाही यातलं. परत त्याला काट मारत यायचं. ते कडचा गेलाय. 1 2 3 2 3 4 1 वर ठरणार आहे. 1 वर ठरणार आहे. मला ह्याचं उत्तर माहित नाही, पण मी 1 लिहिलं असतं. हे कसं आहे, आम्ही खरंच वानसारखी बघितलेलं नाही बरं का. मी तुम्हाला वाटायचं बघून येऊन सांगते, अजिबात बघितलेलं नाही. मला तुम्हाला कुठं सांगून करायचं काय? मला काय पोन भारतरत्न देणार आहे का तुम्हाला? 1 आणि 2 मध्ये ज्यावेळेस कन्फ्युजन असेल त्यावेळेस मी 1 लिहिणार. परत एकदा सांगतोय, हे सगळं माहीत नसलेल्या प्रश्न. आपण काय केलं, 4 ला काट मारली. सॉरी, काय कशाला काट मारली? 3 नाहीये म्हणून त्याला काट मारली. 5 मुळे ह्याला काट मारली. ह्या दोघात आपल्याला कळलं 2 3 चा विषय नाहीये. 2 बरोबर आहे, 3 बरोबर आहे. ह्याच्यावरती डिसिजन आलाय. ह्याच्यावरती आणि कोणावरती आलाय? गण आणि निष्क. आपण पुस्तकात 10व्या निष्क वाचलेला असते, ह्याच्याशी रिलेटेड नाही का. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं निष्क 1 नंबरला आहे. ओके, ह्याच्यावरच सगळा धंदा चालू आहे सध्या. काय अभ्यासाचं राहिला? आज सांगितल्यावर सगळे म्हणणार, पण अभ्यासाशिवाय ते येत नाही ना. यार हे गेलं. 100 प्रश्न सोडायचे आपल्याला. 6वाच होता ना का ह्याच्यावर? सितू माधवराव पगडी ना तुमच्या पुस्तकात आहे का? नाही. नाथपंथातील कोणत्या संतांनी शहा रमजान हे नाव धारण केले? इस्लाम धर्माची दीक्षा घेतली. ह्यातला कोण आहे? तुम्हाला माहित नाही. आणि सगळेच नवनाथ आहेत. ह्यातला जालंधरनाथ नवनाथ नाही हे सगळ्याला माहिती आहे. म्हणजे गोरखनाथ, गहिनीनाथ किंवा कानिपनाथ आहे. काय इलाज नाही कोणाचा, काय ट्रिक नाही, काय लॉजिक नाही. काय असेल ते असेल. हे नाही एवढंच खरं आहे, कारण जालंधरनाथ हे काय नवनाथात नाहीये. कुठले असू शकते, जे तेच नशीब हे असं नाही. आणि मुळात हा प्रश्नच कोणालाच नाही येणार आहे. ज्यांनी कोणी ते वाचलंच असेल कुठं तरी येईल. पण प्रश्न नीट वाचायचा.
तरी पण सोडायचं नाही, नाही नाही ही जाऊ दे, हे काय नाही तरी नाही, शेवटपर्यंत त्या प्रश्नाला हरायचं नाही. काहीतरी सापडतंय का बघायचं, काहीतरी सापडतंय. आता मला नाही सापडलं, तुम्हाला अजून सापडू शकते यात काहीतरी. ठीक आहे ना, मी माझ्या एकट्याच्या डोक्याने सांगायला लागलो ना तुम्हाला, तुम्ही अजून काहीतरी कळणार आहे तुम्हाला ते. ह्याचं काय उत्तर आहे? काय नाही. आणि जर मला असं झालं असतं तर मी एक लिहून टाकलं असतं, हे बी सांग. ह्याच्यात काय लॉजिक आहे का आता 7 मध्ये? हे माहितीच पाहिजे. तरी बी बघा, ह्याचं 1 किंवा 3 उत्तर असेल. काय उत्तर? 3 आहे की नाही? हां, का माहिती आहे का? हे बघा, आता मला माहिती, मी म्हणलं का तुम्हाला 1 किंवा 3 असेल. काय माहिती का? अरे तुम्हाला क्रम लावायचा आहे म्हणलं, तुमचं कन्फ्युजन करायला पाहिजे की नाही? हे 1 आहे म्हणजे ह्या दोन्हीतलंच आहे, त्यांचा विषय नाही. मग आता काय सुरुवातीला 4 आहे का 3 आहे ह्याच्यावर सगळं ठरणार आहे. धारासना सत्याग्रह का नेहरू आव्हान? हा, नेहरू असं आहे. ज्यावेळेस काय कळत नाही त्यावेळेस असं एकदा बघायचं, ह्या दोन्हीतलंच आहे. ऑनलाईन वाले समजतंय का फास्ट चाललंय? आता काय विचारले बघा आपल्याला, पुढील वाक्य टिंबटिंब यांच्याविषयी आहेत. आपल्याला माणूस शोधायचा आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शिक्षण पाठ्यपुस्तके तयार केली. गणित शास्त्रावर त्यांनी 0 लब्ध. बघा इथं संपला विषय. हे तुमचा अभ्यासाचा पार्ट आहे. ते कोण लिहिले माहीत नाही, ह्याला काय तुम्हाला माहीत पाहिजे. आणि जर समजा तुम्ही इतिहासाचा अभ्यासच केला नाही, इतिहास स्किप केलं आणि आताही प्रश्न परीक्षेत आला, असं होऊ शकतं ना. मग काय करणार? आपल्या ह्याने ह्या दोघात बघत बसणार कोण आहे का, चुकणार. पण आपली स्ट्रॅटेजी ती असणार. ओके, हे काय सगळंच बरोबर. आपल्याला किती 10 प्रश्नासाठी चालले एक्स्ट्राचे. सायन्समध्ये तर खूप येतात माहिती का. कालानुक्रम लावा स्थापनेनुसार. आता काय सारखं पण दिसत नाहीये, आहे का? हां, काय उत्तर याचं? पण हे बी आहे ना. हे म्हणजे काय विषय नाही, हे माहीत पाहिजे. त्याला काय आपला हे नाही, म्हणजे असं आहे. एवढा तर अभ्यास काय पाहिजे. आणि हा प्रश्न कसा असतो, हा कुणाचा चुकत नसतो. तो आपला चुकला की मग आपला अवघड आहे, तो नाही चुकला पाहिजे. साबरमती करार विचारलाय आपल्याला. प्रतियोगी सहकारिता पक्षाची स्थापना केली, राजकारणात सहभागी करून घेऊ नये. हे बघा, एक लक्षात ठेवायचं नवीन ट्रिक, जी नवीन सांगेल ती लिहून ठेवायचं. लास्ट मोमेंटला स्टेटमेंट निगेटिव्ह केलं की त्याच्याकडे संशयास्पद बघायचं. लास्ट मोमेंटला विद्यार्थ्यांना राजकारणात सहभागी करून घेऊ नये, कुठलं पण. म्हणजे कसं असतं की उत्तर गोलार्धात वारे, कोरोलिसिस फोर्समुळे उत्तर गोलार्धात वारे उजवीकडे वळत नाहीत. शेवट निगेटिव्ह केले, लगेच डाऊट घ्यायचा आपण. स्टेटमेंट लास्ट मोमेंटला जर निगेटिव्ह केलं तर ते आळशीपणाने तयार केलेलं असते, ऑप्शनच मिळत नसते त्याला. म्हणजे काय करते, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करून टाकते. ते आपलं तिथं आपण उत्तराच्या जवळ जात असतो, हे लक्षात ठेवायचं. ते तिथं का गेला हे कायम लक्षात ठेवा प्रश्न सोडवताना. आता ह्याचं माहित नाही आपल्याला काय उत्तर आहे. दुसरं एक असतं, इतकं लांब लिहिले, हे एक नवीन ट्रिक लिहा. जितकी लेंथ जास्त तितकं उत्तर असायचे चान्सेस खूप जास्त, कारण त्यांनी एक्सप्लेन केलेलं असतं सगळं. उत्तर काय 4 आहे, असू द्या, पण हे लक्षात ठेवा. हे चुकू द्या प्रश्न, पण हे लक्षात ठेवा की जे मॅक्सिमम लेंथ ज्याची जास्त आहे ते उत्तर असण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. चुकू द्या, ते काय आपल्याला काय आपण सगळं काय घेऊन आलेलं नाही, चुकणारच आहे. आपल्याला एक ट्रिककडे चालायचं, आपले काही सगळे बरोबर येणार नाही.
हे 100% नाहीये मला कळलंय, कारण लास्टला त्यांनी निगेटिव्ह केले. हे मला माहित नाहीये, पण लांब आहे म्हणून मी लिहिणार. पण मला डायरेक्ट माहितीच असतं तर मग मी लिहिलं असतं ना. पण मला नाही वाटत ही परीक्षेत कोणाला माहिती असणारा प्रश्न आहे. पचणारच नाही लवकर, मी सांगतोय तुम्हाला, हे पचत नाही लवकर. इंग्लिश पण बघायचं बरं का, कधी कधी इंग्लिश मध्ये सापडतं. कर्षक संगम काय वर्ष आहे? 34 ला आंध्र प्रदेश होता का? कधी झाला? मग हे तर गेलं का नाही? ओके, एक तर घालवायला यशस्वी. तामिळनाडू होतं का? मद्रास होतं ना तेव्हा? हे गेलं, 2 गेले आपल्या. त्याचं नाव काय? ह्याचा टोन काय आहे? साऊथ इंडियन आहे ना. हा, आणि नॉर्मली पण केरळच लिहायचं मॅक्सिमम. एक ट्रिक लिहून ठेवा, ज्या वेळेस ऑप्शनमध्ये राज्य विचारलेले असतात, म्हणजे कुठलं तरी राज्य निवडायचं असतं, करंट अफेअरच्या दृष्टीने सांगतो ही ट्रिक. जर नॉर्थ ईस्ट असेल तर लिहून टाकायचं, कारण काहीतरी विशेष घडल्याशिवाय आपल्याला विचारत नाहीत तिकडं, असंच तर टाकणार नाहीत. नॉर्थ ईस्टचं जर स्टेट ऑप्शनमध्ये दिसलं तर लिहून टाकायचं. आणि जर नॉर्थ ईस्ट स्टेट ऑप्शनमध्ये नसेल आणि महाराष्ट्र असेल, महाराष्ट्र लिहून टाकायचं. एकतर ते नॉर्थ ईस्ट विचारतील किंवा महाराष्ट्र विचारतील, आणि ह्याच्या व्यतिरिक्त विचारलं तर गेला, मग आपला गेला सगळ्याच. आपण कुठतरी मध्ये चाललोय. आता हे विचार यायला पाहिजे ना परीक्षेत 34चा. काहीतरी हिंट प्रत्येक प्रश्नाने तुम्हाला दिलेली आहे, आपण फक्त ती ग्रास्प करत नाहीये. आता बघा, हे दांडी यात्रेचा उल्लेख आता हे कुठल्या तरी पुस्तकात असणार आहे का? असणार आहे का हे कुठं? अच्छा, हे कुठंच नसणार आहे. रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा आपल्याला माहितीच नाहीये. काही लिहा, काय त्याला हे नाही, फक्त एवढंच आहे 1 किंवा 4 असू शकतंय. इथले शॉर्टकट मारल्यात. DP मिश्रा, PC रे, ग.वी. केतकर. उत्तर नसतं हे कधी, पूर्ण नाव लिहाय पाहिजे त्यांनी. ग.वी. केतकर किती असतील? ह्याचं उत्तर काय? हा, हे फर्स्ट टाइम. असं आहे ते, कसं आहे, डाऊटच घ्यायचा आहे. हे बघा, पंडित मोतीलाल नेहरू, पुढं तिला शॉर्टकट. ह्याच्या आधी हा एक अजून त्या तुझ्यावरून आठवलं मला, समाजसुधारकचे प्रश्न यायला लागले ना, वळीने समाजसुधारकच असतात. मग आपल्या सिलेबसवालाच द्यायचा गोल करून. आता इतिहास सोडवत गेले, तुम्हाला वाटलं क्रांतिकारकावर प्रश्नच नाही, आणि कुठतरी असलं क्रांतिकारक चळवळीची संबंधित, त्याचाच आहे. मग सिलेबस त्याला काढावं लागेल ना पेपर सगळं बघून. मग सिलेबस पाठ पाहिजे. बरेच प्रश्न सिलेबसने सुटतात. ही सिलेबसमध्ये आहे, हे नेहरू सारखं सिलेबसमध्ये ना आपल्या, बाकीची कोणाचा माहित नाहीत आपल्याला. आणि परत ती पहिल्या ऑप्शनमध्ये. आता एक शोध. आता ह्यांनी कसं सांगितलं की मोतीलाल नेहरूचं ह्याच्या आधी पण विचारले, 2 प्रश्न त्यांनी मोतीलाल नेहरूवर काढलेत, म्हणून मोतीलाल नेहरू हे अपग्रेड होत जाणार आहे. म्हणून ग्रुप ऍक्टिव्हिटी करा म्हणतो. आताशी 12 झालेत, 100 पर्यंत तुम्ही स्वतः सांगणार आहे सगळं. धर्माची राजकारणापासून फारकत केली, सती जाणाऱ्यांना अलिप्तताचे धोरण, बालविवाह थांबवण्याला उत्तेजन दिले, सामाजिक कायदा म्हणतात. सगळं काय आहे त्यातला पॉझिटिव्ह माणूस कोण आहे? आहे का सगळं पॉझिटिव्ह आहे ना? त्याला कशाला माहित पाहिजे अकबराने काय केले? सेन्स पाहिजे. मग त्यासाठी मग इतकं इतिहास वाचायची गरज नाही. पण तेवढा इतिहास वाचल्याशिवाय हे पॉझिटिव्ह आहे ना अकबर आहे हे बी कळत नाही. म्हणजे असं म्हणून कमी मटेरियल लिहा म्हणतोय. बिल्लांनी ब्रिटिश राजवटीला विरोध केला, कारण काय? उत्तर भारतात लुटाच्या घटनापासून सातपुडा विभागातील बिल्लांना प्रेरणा मिळाली. ठीक आहे, कुणाला कोणापासून मिळू शकते.
1857 च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक काजीसिंग नाईक उठाव सामील झाले. काजीसिंग व त्याच्या सहकार्याने सहकारी कारखाना खजिना आहे बघा. काजीसिंग हे 2 स्टेटमेंट रिलेव्हंट आहे. मग हे दोन्ही बरोबर असतील. त्यांनी एकाच कुठेतरी एका वाक्यात तयार केलं हे, बरोबर आहे ना, जवळ बसून तयार केले हे. कदाचित हे चुकीचं असेल, पण कसलं पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. प्रेरणा घेतली कोण आपण घेईल कोण नाही कसं म्हणणार तुम्ही. माहित नाही काय होतं ऑल ऑफ दिस. शक्यतो तर ऑल ऑफ दिसच लिहायचं दिसल्यावर, त्याला नाहीच म्हणायचं नाही. पण तरी एक्सप्लेन केले तुम्हाला मी. तुम्हाला परफेक्ट ह्यात चुकीचं जवळ माहित नाही तर ऑल ऑफ दिस उत्तर आहे. मग परफेक्ट सांगायचं ह्यात काय चुकलंय, क्लिअर सांगायचं काय चुकलंय. 1857 नाहीये, काजीसिंग नाहीये, असं इतकं क्लिअर कट जेव्हा सांगणार तुम्ही हे नाहीये त्याच वेळेस ते चुकीचं आहे. आणि ते बरोबरच आहे. आणि हे लक्षात घ्या, हे नवीन फंड आतापासून 2 स्टेटमेंट रिलेटिव्ह आहे, एकमेकावर आहेत म्हणजे जवळ आहेत. हे दोन्ही बरोबर असतात. हे तरी प्रिलिम आहे. मेन्स तर किमान 100 प्रश्न असे असतात. आपल्याला पकडून तर नाही नेत. अॅनी बेझंट यांनी होम रूल चळवळीचे विचार मांडले कुठल्या वृत्तपत्रात. ठीक आहे, माहित नाही. ही कोण आहे? ही कुठली चळवळ आहे? स्वातंत्र्याच्या जवळपास आहे. ती किती जुनी आहे ती? बॉम्बे गॅजेट पहिलं आहे ना बॉम्बे गॅजेट. मग तेव्हा कसं होम रूलचं मांडेन ते एवढं कळलं. 2 गेले. ब अड अला काय प्रॉब्लेम नाही. टेलिग्राफ जुनच आहे ना, जरी तुम्हाला माहित नसलं तरी. बॉम्बे गॅजेट शुअर नसायच पाहिजे नाही. कुठलाही होम रूल चळवळ काय अबच असणार ते, म्हणजे पाठच आहे, सगळ्याला माहिती आहे. हे प्रश्न सगळ्याला माहिती आहे, पण त्याचं लॉजिक त्यामुळं आवर्जून सांगितलं, जर दुसरीकडे लागू शकते म्हणून. आता भूगोल सुरू झाले बहुतेक. काय म्हणले? घातक कचरा मृदेमुळे टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते. ओके, युनिव्हर्सल ट्रूथ सगळ्याला माहिती आहे. अ बरोबर आहे, अ बरोबर आहे, अ आणि ब बरोबर आहे, अ ब क बरोबर आहे. हे गेलंय फक्त आपलं. आता नद्यांमध्ये वारंवार पूर येणे मग वृक्षतोड कारणीभूत आहे. युनिव्हर्सल स्टेटमेंट. फक्त अ गेलं. आता क वर डिसिजन आहे. फ्रान्सिस्को मेंट्स यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अमेझॉन गांधी म्हणून संबोधतात. असतील नसतील माहीत नाही. ऑल ऑफ दिस लिहायचं. कदाचित दुसऱ्याला कुणाला तरी अमेझॉन गांधी म्हणत असतील, आपल्याला काय घेणं देणं नाही. बरोबर, कुणाला बी म्हणू दे त्यांनी. तुम्हाला माहिती का ह्याला म्हणत नाहीत म्हणून, मग म्हणते. वाचलंय का तुम्ही आतापर्यंत पुस्तकात? तुम्हाला माहिती आहे का? म्हणतेत. मग हे बहुतेक चुकलंय उत्तर. काय अ आहे, पण तुम्हाला स्ट्रॅटर्जीचा पार्ट सांगतोय. नसतील म्हणत, ठीक आहे. नाही ना, अ ब उत्तर आहे. मग ह्या ज्यामुळे म्हणत नसतील, काहीतरी चुकवले. परीक्षेत तुम्हाला हे माहितीच नसणार आहे, कुठेतरी चुकवले. तसं काय सांगू शकत नाही. आता इंग्लिश जर वाचलं तर ते बरोबर वाटणार आहे. कोण आहे मेकॅनिकल? ओके, लॉजिक कमी लागते. मग मी पण आहे म्हणून सांगितलं. मेकॅनिकलला जास्त एफर्ट घ्यायला लागते लॉजिक तयार करायला, त्यामुळे ते करेक्ट होते. पण माहित नाहीये. ही परीक्षा आपल्या स्ट्रॅटर्जीचा भाग आहे. चुकेल काय बी होईल. परत परत ज्यावेळेस तुम्ही जास्त सोडवता ना, त्यावेळेस संशय येतो, इथं काहीतरी चुकवलं असेल. पण ही तुमची प्रो मॅक्स नंतरची स्टेप आहे. आता नाही जायचं त्यात, त्याच्या नादात पहिलं जाईल निघून. नंतर ते जाणवतं नाही हे चुकवलं असेल, ते अमेझॉन गांधी चुकवलं असेल. हे आता नाही वाटत. सारखं हां काहीतरी चुकवलंय त्यांनी, चुकवू दे. हे काय आपल्या एकट्याचं चुकणार नाहीये.
आणि ज्याला माहिती आहे अमेझॉन गांधी म्हणतात त्याचं बी चुकणार आहे. ही किती वाईट आहे. ज्याला माहिती आहे की त्यांना अमेझॉन गांधी म्हणतात त्याचं सुद्धा हे चुकणार आहे. मग आपलं चुकलं मग का फरक पडतो. बरोबर आहे का. माहित असून चुकणार आहे त्याचं तर. म्हणून कमी वाचायचं. मातीतील नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास टिंबटिंब मुक्त होते. हे तुमचं एन्व्हायरमेंटच्या ह्याचा पार्ट आहे डायरेक्ट. हे माहितीच पाहिजे ना. काय ह्याचं 2 आहे का 3 आहे. 3. हे थिअरीचा पार्ट आहे डायरेक्ट. ह्याला काय हे नाही. जरी पण बघा काय सापडलं तर. नाही वाटत तसं. इंग्लिशमध्ये बघायचं कधी कधी असं मारायचं बरं का. असं असलं तर हे नायट्रोजन आहे, नायट्रोजन आहे, नायट्रोजन आहे, नायट्रस नसणार आहे. ओके. नायट्रोजन आहे, नायट्रोजन आहे, नायट्रोजन आहे, नायट्रस नसणार आहे. हे तर ओके. ह्या दोन्हीमध्ये आहे. नायट्रोजन डायऑक्साईड का ट्रायऑक्साईड आता तुमचं तुम्ही ठरवा. पण NO2 पोल्युटंट आहे ना म्हणून NO3. माहीत नसलं तरी NO2 पोल्युटंट आहे म्हणून NO3. नायट्रोजन 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 म्हणून नायट्रस नाही. ओके. असंच आहे. परीक्षा अशीच आहे. हे काय तुम्हाला आवर्जून कोण शिकवणार नाही आहे. तुम्ही जर एखाद्याला म्हणलं ना तुझा एवढा स्कोर कसं काय आला ते सांगणारच नाही. का सांगितलं तुम्हाला आता पण नाही. अभ्यास असं म्हणलं तुम्ही काय म्हणणार तुक्केबाजी झाले. मग कशाला सांगेन ते. ओझोन पृथ्वीचे रक्षण कवच म्हणतात. युनिव्हर्सल ट्रूथ एक गेला. हे लक्षात ठेवायचं. कुठला पण युनिव्हर्सल ट्रूथ ना एक तरी ऑप्शन उडावतो. 1985 मध्ये छिद्र पडलंय. ओके. 16 सप्टेंबर ओझोन दिवस आहे. एक तर असतानाच ऑल ऑफ दिस आहे. त्यामुळं थोडं रिलॅक्स होऊनच ऑल ऑफ दिस करायचं. इतका विचार करायचा नाही. परफेक्ट. मग 16 सप्टेंबर नसायला पाहिजे, 1985 नसायला पाहिजे किंवा 1989 नसायला पाहिजे. तुम्ही जितकं स्वतःचं डोकं लावणार अंधभक्त माहिती टर्म ते व्हायचं. रिझल्ट येतात. एकदम सरळ सोपं आहे. प्रकार नाही म्हणलंय ना. हे सगळ्या म्हणजे तुमच्या ह्याचा पार्ट आहे तो सरळ. कुठलं नाहीये हाय पण काय सापडतंय का बघतोय तरी पण. एनर्जी बायोमॅस नंबर वेब. एकदा ही सवय लागली ना सवयच लागते. काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात. त्यांना हे सरळ हे बघा. निळा पिवळा लाल काय समज अतिशय आळस तयार केलेले ऑप्शन. आणि तिथं कीस्टोन हाय काय. हा आपल्या लक्षात येतं परीक्षेत हिथं आळस केलाय. आता हे काय नाही. कुठून चंद्र येतो कुठं जातो ही तुमचा कन्सेप्ट क्लिअरिटीचा भाग आहे. हां आता ह्यात 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन झालेलं असते. विश्वकोश का डेफिनेशन कशात असणार आहे. एन्सायक्लोपीडियामध्येच असणार आहे ना. हे दुसरीकडे तर नाही आहेत. हे का हे 2 सेम आलं का नाही दोघातच थांबायचं. राहिलेलं सोडून दोघातच. त्याने कन्फ्युजन करायला दिले ना आपल्याला. ह्यातलं वाईट टर्म कुठली आहे. कोण कुणाचा सबसेट आहे. हे मोठं आहे ना. ते ब्रिटानिका म्हणजे छोटं झालं. मोठा तेच लिहायचं. चुकलं तरी तेच लिहायचं. हेच लिहायचं. कारण जास्त कुणाचं आहे. मग ब्रिटानिका मधले शब्द विश्वकोश मध्ये नसतील काय. असतील की. तो आळसच आहे ऑप्शन तयार करायचा. आणि शब्द काय बघा इंग्लिश मध्ये वाचा बरं. हा हे शब्द आपले किती महत्वाचा आहे. युनिव्हर्सल
एक तर आपण युनिव्हर्सल टर्मला चुकीचं करत नाही, तर अख्खा युनिव्हर्सल शब्दच आलाय आपला. स्वतः पोचलाय ते, त्यामुळे काय आपण करायचं नाही तसलं. सिलेक्ट झालं काय माझ्याकडून का चार्जिंग संपली? वाटायला तसंच. वरती बघू, चार्जिंगचाच विषय वाटायला नाही. हे काय सगळंच झालं. काय झालं त्याचं नाही काय असं केल्यावर संध्याकाळी पिक्चरला जायचं नाही लगेच, अभ्यास करायला लागते. पश्चिम राजस्थान चुनखडक जिप्सम खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहेत. आपल्याला काय दिली त्यांनी? इन्फॉर्मेशन दिली. काय इन्फॉर्मेशन दिली? त्यांनी प्रश्न विचारलाय का? आपल्याला सांगितलंय की पश्चिम राजस्थानमध्ये चुनखडक जिप्सम खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहेत. ते सांगितले आपल्याला. ज्यावेळेस माणूस स्टेटमेंटमध्ये काहीतरी सांगतो ना, त्यावेळेस ती काहीतरी खाली पण असते त्याचं. त्याला काय कारण होती सांगायचं? बरोबर आहे का? खालीलपैकी कोणती कारणे ह्या खनिजांच्या साठ्यांच्या वितरणास कारणीभूत आहेत? का आहेत? पर्मो कार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता. ओके. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. हवामान उष्ण व कोरडे आहे. वनाच्छादनाखालील क्षेत्र अत्यल्प आहे. आता आपल्याला काय सांगायचं? काय आपले प्रॉब्लेम काय आहे? चुनखडक, जिप्सम, खनिज मीठ ही ह्यातल्या कशात आहे? बरोबर. आता क्षेत्र अत्यल्प असल्यामुळं थोडं डाऊटफुल वाटते, माहित नाही. हे समुद्राच्या पाण्याखाली होता, पाऊस कमी आहे, मग पाऊस कमी आहे म्हणून समजा काहीतरी असेल, हवामान उष्ण कोरडे म्हणून काहीतरी असेल, काहीही माहीत नाही. लॉजिक भूगोल वाचून लागलं, वेल अँड गुड. भूगोल वाचलं, त्या थेअरीमध्ये कळलं, खूप चांगली गोष्ट आहे. काहीही माहीत नाही म्हणून हे द्यायचं. मॅक्सिमम चुकू शकते, चुकू शकते, पण मॅक्सिमम लिहायचं अशा वेळेस. आणि हे डाऊटफुल वाटतंय, अत्यल्प चुकू शकते, तसं काय नाही. काय उत्तर याचं? हा, मग म्हणलं चुकू शकते, पण हां आपण मॅक्सिममला घेऊन जायचं. तुम्हाला अजून सापडू शकते ह्यात काहीतरी. लॉजिक लावून सुटणार आहे की बाबा ते जिप्सम चुनखडी हे समुद्राच्या पाण्याखाली गेल्यामुळेच होणार आहे वगैरे, हे लॉजिक लावून सुटणार आहे. पण मी काय म्हणतोय, त्याच्याही पलीकडे काहीच सुचलं नाही तर काय करणार आहे आपण? मॅक्सिमम करून टाकायचं. शेवट काय करतं? सोडून देण्यापेक्षा आणि अजून एक घेतलं. पहिलं स्टेटमेंट खूप लेंदी आहे, बघितलं? हां, हे लागलं, पण शक्यतो असं इतकं डोकं चालत नाही. ओनली हे शब्द नीट बघायचे. लोह बॉक्साईड खनिज हे आता तुम्हाला यावंच लागते. त्यात बी तांबडीन जांबी लिहिले, मी त्या दोन्हीतले एक असणार आहे. हां, जवळजवळ आहे ना तांबडीन जांबी, मी त्या दोन्हीतले एक असणार, तुम्हाला माहितीच पाहिजे. हे काय? एक क्लिअर कट युनिव्हर्सल रूल लक्षात ठेवायचा. असा जर प्रश्न आला तर ए आणि बी बरोबर आहेत आणि ती त्याचं कारण आहे. काढा तुम्ही प्रश्न. 10 पैकी 9 असे आहेत, एखादंच चुकते. मग परफेक्ट माहीत पाहिजे की ए चुकलंय, ए म्हणजे डायरेक्ट चुक आहे काहीतरी, आर म्हणजे डायरेक्ट काहीतरी चुक आहे. असं थेट जोपर्यंत माहीत नाही तोपर्यंत एकच लिहायचं. थेट माहीत पाहिजे, मग डायरेक्ट तुम्हाला माहीत पाहिजे. त्यांनी सरळ लिहायला पाहिजे, कापूस हा वजन घटणारा आहे. मग इतकं पण आपण आगाव पण नाही करायचा, घटणारा आहे म्हणायचं नाही. कुणाला माहिती ना कापूस वजन घटणारा नाही म्हणून. असं लिहिलं तरच चूक. आता ही माहिती आहे का? माहिती. आता ह्याला काही इलाजच नाही, पण लिहायचा वेळ आला तर 1 किंवा 2 लिहिलं असतं, कारण डार्क ग्रीन आणि ग्रीन
माहितीच नाही ना आता काय करणार. मग काय केलं असतं बाबा, ग्रीन डार्क ग्रीन काहीतरी ह्याला म्हणायचंय, मग डार्क ग्रीन काहीतरी बघू नाही का. पण तिथं काय म्हणलंय, पठार म्हणलंय परत. मग पठार ग्रीन कसं असेल, मग ब्राऊन येलो. हे काय आहे, हे तुम्हाला मार्क द्यायसाठी नाहीये. हा, हे तुम्हाला टेस्टच आहे, परफेक्ट माहित पाहिजे, त्याच्यासाठी तो प्रश्न आहे. आता हे माहितच पाहिजे, ह्याला काय काय इलाज. आता ह्याचं हे तुम्हाला हिवाळ्यात पाऊस माहितीच पाहिजे, नसलं माहिती तर 2 लिहायचं. इतका मोठा ऑप्शन दिलाय. ऍक्च्युअली तुम्ही थिअरी वाचताय ना भूगोलाची, तुम्हाला ती माहितीच पाहिजे ना. नसेल माहिती तर मग 2 लिहिलं असतं. लांब आहे ना, एवढं मोठं लिहिलं. आता हे काय म्हणते, सागरी गर्ता आढळतात का, अशी लगेच मारायची. पॅसिफिक महासागराच्या, पॅसिफिक महासागराच्या. ओके, पेपरमध्ये हे शिकायचं करायला. पश्चिमेकडील. ओके, कन्फ्युजन होत नाही. पश्चिमेकडील किनारावर्ती भाग, पर्वतरांगा, खंडांतर उतार तीव्र आहे, सागरी गर्ता मोठ्या प्रमाणात आढळतात. सागरी गर्ता आढळतात कारण सागरी गर्ता मोठ्या प्रमाणात. हे असणार आहे का, हेच लिहिलंय महागारी आळस, बरोबर. आता आपल्याला माहित नाही, मी फक्त माहित नाहीच म्हणतोय प्रत्येक प्रश्नाला. जरी माहित असलं तरी माहित नाहीच म्हणतोय. ह्या 3 मध्ये इंग्लिश वाचा. गर्ता काय, खोल आहे. तुमच्या मनाने काय दिले उत्तर. मला एकच सांगायचंय की एक ऑप्शन मध्ये आळस केलाय. तुम्हाला काय लिहायचं तिला. मला ह्या प्रश्नातनं एकच लॉजिक सांगायचंय की त्यांनी आळस केलाय आणि ते ऑप्शन काढलं, बस. मान्सूनची महागार काय, 1 किंवा 3 आहे माहित नाही. 1 पेक्षा 3 भारी वाटतंय. परत 2 आणि 4 तर तयार केले. हां, बस 1 किंवा 3 आहे, लांब आहे, बाकीचे तयार केलेत. प्रश्न झाकून उत्तर लिहायला शिकायचं. प्रश्न झाकायचा, मग ऑप्शन. तुम्हाला झाकूनच देतो प्रश्न, वाचा ऑप्शन. असंच इंट्युएशन तयार होते, लगेच कळतं 1 किंवा 3 आहे, 2 आणि 4 असंच तयार केले. हां, आपल्याला काय करायचंय, काय म्हणतात त्याला, खिंडीत गाठायचंय. एक्झामिनरला अभ्यास तर करायचाच आहे, शेवट त्याच्या मर्यादा ज्या आहेत त्याचा वापर करायचा. हे सरळ साधं सोपं आहे. ते शंभू महादेव आणि ते माहितीच पाहिजे. हे बघा, सेमच आहे का नाही. या 3तलंच आहे. आता ही तर संपलं विषय. हे बघा, ही वक्राकार झालेली आहे कशामुळे म्हणते, मुसळधार पर्जन्यामुळे. शीर्षवती खनन, पार्श्ववती खनन आणि तळाचं खनन, ह्यातले एक काहीतरी. ते तुमच्या थिअरीचा पार्ट आहे. हां, पण हे लक्षात ठेवायचं, हे सेम आहे. असं परीक्षेत रेष वाढायला शिकायचं. इथपर्यंत सेम आहे, इथनं पुढचा विषय आहे कशावर ठरणार आहे, ह्या 3 शब्दावर ठरणार आहे. हे शिकायचं परीक्षेत. कुठला आहे ती, शीर्षवरती आहे, पार्श्ववरती का तळाचं आहे, हे लक्षात ठेवायचं. ऑनलाईन वाले आहेत का बघू द्या एकदा, थांबा. समजतंय का ऑनलाईन? ओके. मी परत सांगतोय तुम्हाला, हे काय तुम्हाला राजमार्ग नाहीये, हे तुमचे 10 प्रश्न वाढवायचा मार्ग आहे. वाचा. गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेने कावेरी नदीच्या पात्रात
हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते. आता कावेरी नदी हिवाळ्यात पाणी, हिवाळ्यात पाणी म्हणजे हिवाळ्यात पाऊस. हिवाळ्यात पाऊस कोण देते? काय विचारलं त्यांनी प्रश्न? आपल्या सिलेबसला नैऋत्य आणि ईशान्य मान्सून आहेत. आपण सारखं वाचतो नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून मान्सून येतो, पाऊस पडतो, परतीचे येतात, मग ईशान्य मान्सून 100 वेळा आपण वाचतोय. त्याच्यासाठीच प्रश्न विचारलाय. त्याचे 2 असणार. खालचे 2 तर कसे तयार केलेत बघा. उगाचच आहेत 2, 3 आणि 4 वाचा की. 3 आणि 4 वाचा. नॉनसेन्स ऑप्शन आहेत सगळे. 4 तर बघा. काही नाही त्याचं काही हे तुम्हाला प्रश्न तुमच्या सिलेबसमध्ये ईशान्य नैऋत्य मान्सून वारे काय उत्तर आहे? 1 आहे का 2 आहे? 2. त्यांनी प्रश्नच तुम्हाला त्यासाठी विचारलाय. तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे नैऋत्य मान्सून वारे, ईशान्य मान्सून वारे. हिवाळ्यात पाऊस पडतोय म्हणजे तुम्हाला ईशान्य मान्सून वारे ही तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे, म्हणून ते तुम्हाला विचारता येते. हे लक्षात यायला पाहिजे त्याने का विचारले. हां काय करणार? बरोबर. मजुरावरील मूल्य, कच्च्या मालाच्या खर्चावरील योगदान, बाजारपेठेची सुगमता, वाहतूक खर्चाचे योगदान. कशासाठी? स्थान निश्चिती. पण ह्यांनी काय सांगितले? हे 4 आहेत. त्यांनी काय सांगितले ह्याला महत्व आहे. 4 विषय महत्व, 4 महत्वाचे आहेत ते. पण ह्याला काय माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का? कोणालाच माहित नाही. काही लिहा आणि काय नसलं तर 1 लिहून टाकायचं. चुकला चुकला. सोपं आहे, आढळत नाही. डाऊट घ्यायचा, नीट बघा, नीट वाचायचं. हे साधाच प्रश्न एकदम. सायन्स सुरू झालं का? हे काय सण सुरू झाला की आता हे सायन्स शिवाय पास होत नाही. सायन्स शिवाय तुम्ही पास होऊ शकत नाही, एवढं लक्षात. लय डीप नाही करायचं. शाळेतल्या पोरांनी इतकंच करायचं. बस हां बस तेवढंच करायचं आणि त्यातनं येईल तेवढंच लिहायचं. फक्त डोळे नीट ठेवायचे उघडे. मटेरियल हां 6 ते 10, 5 ते 10. त्यांनी त्यातलंच घेतलंय तिकडं. कुठलं जे कम्फर्टेबल वाटेल ते घ्यायचं, करायचं. एका जागेवर आहे ते. काही जरी वाचलं तुम्ही तर तुम्हाला ते लिहून काढणे आहेच बाजूला नोट्स. कंडक्टर, सुपर कंडक्टर, इन्सुलेटर सिलेबसचा पार्ट आहे. सोपा प्रश्न आहे म्हणजे हे चुकणार नाही कोणाचा. हे गणित आहे तुमची, तुम्हाला सोडवायचं आहे ते फॉर्म्युला. फिजिक्समधले सगळे फॉर्म्युले एका पेजवर लिहायचे. फिजिक्समध्ये स्टेट बोर्डमध्ये धड्याच्या खाली जे सोडवून दिलेली गणित आहेत त्यातले फॉर्म्युले आवर्जून लिहायचे. त्याच्यावर 2 तरी प्रश्न असतात. हा फॉर्म्युला आहे ना ते काय 360 डिवायडेड बाय हां. एकही फॉर्म्युला चुकव. आणि हे का लिहायचं एका कागदावर? कारण परीक्षेला जाताना ते वाचायचं ना आज जायचं, म्हणजे ते विसरत नाही. लिहायचं नाही बेंचवर, वाचून जायचं. हे सगळ्याला माहिती आहे. कॅन्सल झालंय ना हे बर्नौली थेरम. हे पुस्तक आता स्टेट बोर्ड आपण मार्क करत चालू. हे स्टेट बोर्ड मधले 3 प्रश्न आहेत आतापर्यंत. आपल्याला जो डाऊट आहे ना स्टेट बोर्ड वाचायचं का नाही, आपण मोजूया ना. हे 3 प्रश्न स्टेट बोर्डचे आहेत आतापर्यंतचे. नाही आहे का हे स्टेट बोर्डमध्ये? फक्त होय का नाही सांगायचं. आणि हे काय आता हे यावंच लागतंय की हे आहे का स्टेट बोर्डमध्ये? 40वा प्रश्न आहे ना? $41
ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना आहे का? खालचं वाचणारच नाही मी आता, खालचे 2 ऑप्शन वाचणारच नाही. ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो. काय कळलं नाही? सर्वात जास्त आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात कमी असतो. एकच आहे, एक जास्त म्हणते आणि एक कमी म्हणते. हे लॉजिकचा पार्ट आहे, पण 2 तर काढलेत तुमचे. काय जो इंग्लिश वाचायचं अशा वेळेस बरं का. बरं हे नाही आहे का स्टेट बोर्डमध्ये? हां, केपलरचे रूल्स आहेत ना ते ग्रहाच्या गतीचे. 2 तर काढले ना बाजूला. हे नाही आहे का स्टेट बोर्डमध्ये? आहे का? जोड्याला वेळाने आलेत. अरे हे झालं कळलं काय? एचा 4 आहे, मग त्याच्यावरून निघून जाते. एचा 4 आहे ना, त्याच्यावरून निघून जाते. आणि कुणाला काय माहित नसलं तरी डला बी मृदू सगळ्याला माहित असते. तो बी एकच आहे. सोपी जोडी विचारली. माहिती का? स्टेट बोर्डमध्ये बी नाही आहे, स्टेट बोर्डमध्ये बी नाही आहे, आणि तुम्ही ज्याचं वाचाल त्याच्या पुस्तकात बी नाही आहे. माहीत नाही, ठीक आहे ना, एक करायचं ना. जे खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्रश्न असतो, खूप अवघड असतो, ते तर खूप टेक्निकली असलं असतं ना. एकच तुम्ही बायोटेक काढा, बायोटेक मेन्सचं 20 प्रश्न असतात, आणि असले शोधायचे, वाचताच येत नाही, आणि एक करायचं. बघ किती बरोबर येते. वाचून अर्थ कळणं जाऊ द्या, ते स्टेटमेंट वाचताच येत नाही. वाचायचे सोमार्क दिले पाहिजेत. त्यांनी दिलेत, तुम्हाला माहित नाही. हा, तू हे तुझे पत्ता नाही, तसंच आहे ते. स्टेट बोर्डमध्ये नाही आहे का? आहे. कवच बघा, वर मोलुस्का, खाली मोलुस्का. वरचा प्रश्न मोलुस्का, खालचा प्रश्न पण मोलुस्का, म्हणजे एकातलंच विचारले. फक्त दिसलं का नाही की लगेच थांबायचं. हे लिहून ठेवा. असले शब्द दिसले ना, फक्त च लावतात, कधी कधी फक्त लावत नाही, च लावतात, आणि इंग्लिशमध्ये ओनली असतं. डाऊट म्हणजे चूकच. फक्त आहे म्हणून मी ही चूक करणार. एक जातोय माझा फक्त. बरी स्टेट बोर्डमध्ये नाही आहे का? हे बघा, हे काय लिहिलंय? हा बघा, कशाला अभ्यास लागतोय? काय लिहिलंय? मृदू. काय इंग्लिशमध्ये काय लिहिलंय? सॉफ्ट बॉडी. मग मांसलच असणार आहे, बरोबर का? इंग्लिशमधलं मांसल वाचू. मस्क्युलर. मोल्युस्का. मस्क्युलर. ॲग्रीला मेन्स तर ॲग्री आहे ना, तिथं तर असेले बरोबर येतात. 1 वर्ष प्रश्न काय विचारला माहिती त्यांनी? एका इफिशियन्सीचा फॉर्म्युला दिला, एकदम मोठा फॉर्म्युला, आणि कोणती इफिशियन्सी आहे विचारलं होतं. मग पोरांनी काय केलं, ते कट्टायांचं पुस्तक वाचलं, त्यात इफिशियन्सीवर एक चॅप्टर होता, आणि त्यातले इफिशियन्सीचे फॉर्म्युले पाठ केले. पण त्यांनी काय केलं तर माहिती का? इफिशियन्सीचा फॉर्म्युला लिहिताना असं लिहिलं. फॉर्म्युला डी होता खाली, आणि डिस्ट्रीब्युटिव्ह एकच ऑप्शन होता, डिस्ट्रीब्युटिव्ह इफिशियन्सी. अरे कोण आपण सायन्स शिकलोय ना, आपल्याला कळतं ना खाली डी म्हणजे डी वरनच इफिशियन्सी आहे. कशाला फॉर्म्युला पाठ करायचा आहे? तर मोल्युस्का मस्क्युलर, ओनली
चूक. आता आपले ही गेलाय, डी आलाय. कशाला माहिती पाहिजे? कशाला माहिती पाहिजे? बरोबर का? उघडा डोळे बघा नीट, एवढंच आहे. तुम्ही सोडवलेला पेपर आहे का नाही? बाकी काय बी असू द्या, त्याच्यात ऑल ऑफ दिस आहे. परफेक्ट एकच चुकीचं करायचं आहे, बाकीकडे 3 ऑप्शन आहेत आणि ऑल ऑफ दिस आहे. 99% अशा वेळेस ऑल ऑफ दिसच असतं. 3 आणि ऑल ऑफ दिस एकच उडवायचा, एक डायरेक्ट उडतच नाही. आणि ह्याच्या पलीकडचं सांगतो, भूसुधारणावरती आजपर्यंत जेवढे प्रश्न विचारले त्याचं उत्तर ऑल ऑफ दिस आहे. आता काय म्हणणं आहे तुमचं? हितपर्यंत पोचायचं आहे. आजपर्यंत भूसुधारणावरती जेवढे प्रश्न विचारले ते सगळ्याचं उत्तर ऑल ऑफ दिस आहे. एवढी तयारी पाहिजे. ऑनलाईनवाले कळतंय का? आता इकॉनॉमी सुरू झाली का? सायन्स पुढं आहे बहुतेक अजून. हे लगेच कसं संपलं? अन्नपूर्णा माहीत पाहिजे, नसेल माहीत तरी 3. आणि ते कसं ऑप्शन तयार केलेत बघा. शाळेतील मुली, प्रासंगिक कामगार, निवृत्त सैनिक, असेच आहेत. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की असंच तयार केले, एक्स्ट्रा एफर्ट नाही आहेत. प्रश्न झाकल्यावर सुद्धा उत्तर येणार आहे. संतुलित वृद्धी दर, बॅलन्स ग्रोथ. आता काय म्हणले? उत्पन्नाचा वृद्धी दर, उत्पादन वृद्धी दर आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर. 3 आहेत. मला काय माहीत नाही. 1, 2, 3. ओके. उत्पन्नातील वृद्धी दर, लोकसंख्या वृद्धी दर 2 आहेत. नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर, उत्पन्नातील वृद्धी दर 2 आहेत. नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर, लोकसंख्या वृद्धी दर 2 आहेत. हे 2 अख्खे ह्याच्यात आहेत. त्यामुळे ह्यांचा विषय संपलेला आहे. नैसर्गिक साधन संपत्ती आहे, उत्पन्नातील वृद्धी आहे, लोकसंख्या नाही आहे. बरोबर. 3चा तर विषय संपलेला आहे. तुमचा ऑप्शन कुणाचा तरी सब ऑप्शन असल्या उत्तर कसं असेल? बरोबर आहे ना? ही ह्याचा सब ऑप्शन आहे, मग ते उत्तर कसं असेल? ते वरचंच पाहिजे. किंवा मग हे बी असू शकतं, उत्पन्नातील वृद्धी, पण ते 3 आहेत म्हणून मी लिहिणार. एक्स्ट्रा लिहिले ना. ऑप्शन तयार करणं एक्झामिनरसाठी सगळ्यात अवघड टास्क असतो. आपण तिथं अटॅक करायचा. बरोबर. ही ह्याचे सब कॉम्पोनंट आहेत त्यामुळेच लिहिलं असतं डायरेक्ट. बाकी एवढा विचारच करायचा नाही. तुम्हाला एक्सप्लेन करायचं म्हणून हळू म्हणजे काहीतरी सांगतोय. स्वतः जेव्हा एक्झाम द्यायची असते म्हणून काय फरक पडतो? आता किती इकॉनॉमिक्स ते डेसले पाठ करताय, हाय का काय संबंध त्याचा? नागरीकरण म्हणजे काय? प्रश्न त्या तुम्ही प्रश्न सिलेबसची पहिली ओळ वाचली का? कोणताही विशेष अभ्यास न करता, आहे का? सामान्य क्षमता चाचणी पेपरचं नाव आहे आपल्या. आपण काय झाले, सामान्य क्षमता सोडून दिली. नागरीकरण म्हणजे काय हे विचारले आपल्याला. आता मला सांगा, नागरीकरण म्हणजे खेड्यात लोकसंख्येचे केंद्रीकरण. एक तर गेला. हाँ, केंद्रीकरण विकेंद्रीकरण, ये भी गया. व ड. आता ह्या दोघावरती आलंय म्हणजे हे बरोबर आहे. घनतेत वाढ हे खेड आणि शहराशी रिलेटेड आहे का? म्हणजे नागरीकरण नाही, ते घनतेत वाढ ही शहरात बी होत असते, खेड्यात बी होत असते. त्याला पर्टिक्युलर नागरीकरणाशी जोडण्यात काय अर्थ नाही. हे आपल्याला थोडं एवढं बी अभ्यास आपला असला पाहिजे. तुम्ही पुढचे क्लासेस करीत नाही आता बसल्यावर, घरीच जाता डायरेक्ट. आता शिक निम्म झाले. निस्ते 2020 पासून आतापर्यंत निस्ते PYQचा चिरफाड करायची, फेलच होऊ शकत नाही.
होऊच शकत नाही. अमृत बरोबर नाही. भारत सरकारचे प्रमुख अभियान आहे असलं बरं चुकीचं असतं का? ओके. हे सरळ सरळ लिहिलंय शहरी मंत्रालय, त्याच्या नावात आहे शहरी. ते देशभरातील शहरांमधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवते. ओके, माहीत नाही. आणि 25 जून 15 मध्ये देशातील 500 शहरामध्ये कार्यान्वित झाले. या दोन्हीतलं एक आहे, काहीतरी चुकलं होतं, माहीत नाही. तुमच्या मनाने काय दिलं, काय चुकवले? हे काय लिहिलंय? पण हे तर कसं परीक्षेत माणूस एक्स्ट्रा विचार करतं. माणूस काय विचार करतं, मग पाणी नसेल का? पाणी नाही कसं म्हणायचं ना, हे चुकू शकतं परीक्षेत. ठीक आहे, मोठा जरी असला तरी सब कॉम्पोनंटला चूक कसं म्हणणार? काही प्रश्न चुकत असतात. हे माहितीच पाहिजे. ह्यात पण बघा कसं आहे, सगळ्याच्या पॉईंटच्या पुढे 33 आहे. हे काय आहे पुढं, आणि इथं दोन्हीकडं बरोबर. .33 दोन्हीकडे 33 बरोबर. हे कशा कधी लय कन्फ्युजन व्हायला लागलं. बरोबर आहे का? हा, उघडा डोळे बघा नीट, एवढंच आहे. काय म्हणले? 91 पासून पुरवठा बाजू सुधारण्यासाठी उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहेत. महत्त्वाचे अधिक महत्त्वाचे कुठले आहेत? व्यापार भांडवल, प्रवाह सुधारणा, औद्योगिक विनियंत्रण, निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा. इतकं चांगलं कानाला वाटल्यावर नाहीच म्हणायचं नाही. इतकं चांगलं जर कानाला वाटत असेल तर नाराज करायचं नाही कोणाला. एक्झामिनरला तरी कशाला नाराज करायचे? काय लिहिणार आहे? प्रश्नच वाचत नाही. इकॉनॉमिक्सचा तुमच्या वाचलेल्या पुस्तकातले किती प्रश्न आलेत सांगा मला. अजून तर एक बी आलं नाही आणि एक बी चुकला नाही. कशाला वाचायचं इकॉनॉमिक्स? कुठं कितवा चाललाय? अजून तर नाही आला ना पुस्तकातला. काय लिहिणार? ऑल ऑफ दिस लिहिणार की आता इतकं चांगलं वाटतंय वाचायला, इतकं चांगलं लिहिलंय, कशाला विचार करत बसायचं परीक्षेत? ही नसेल ती नसेल, इतका संशय नाही घ्यायचा. हां, हे असली माणसं विचारतात सारखी. ही पुस्तकात तरी आहेत का तुमच्या? आणि तुम्ही किती जरी वाचलं ते तुमचं बरोबर येणार आहे का? मग कशाला टेन्शन घ्यायचं? असंच द्यायचं ठोकून कुठलं तरी. काय आता नस आलं तुमचं नशीब, नाही आलं पण एवढं आहे, रॉबिन आणि मार्शल नाही आहे, मी फिक्स सांगतो तुम्हाला. हे दोघं नाही आहेत, हे सिंगल नेम आहेत. हां, टेक्निक नाही विसरायचं. आणि ह्याला पण लिहिलाय जी आधी. आला ना बरोबर. अभ्यासच करायचं नाही. हे किती जरी वाचलं तरी येईल का बरोबर? ते काय रेकॉर्ड? संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार आता काय करायचंय बघा. हे थांबा, संपवायचंय आपल्याला. संतुलित वृद्धी सिद्धांत, बॅलन्स ग्रोथ आपला कीवर्ड. काय? बॅलन्स ग्रोथ. आता काय झालं माहिती का? एकच लिहायचंय आणि जास्तीत जास्त कट करायच्यात. बरोबर. आता बॅलन्स ग्रोथ हा तसा सोशल विषय आहे, बरोबर ना? बॅलन्स ग्रोथ हा विषय सोशल आहे.
इकॉनॉमीच्या अँगलनी नाही घेतो. सोशल ऑप्शन शोधलं ना तर हे कृषी आणि औद्योगिक क्षेत्र. सर्व तर नसतंय, ही आळस आहे. आपल्याला वाटतंय मग सर्व आहे काय अडचण आहे, ही आळस आहे. कल आहे. हे सोशल विषय लक्षात आलं पाहिजे तुमच्या. हे काय उपभोग्य औद्योगिक, भांडवली औद्योगिक हे फक्त इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे. त्यामुळे बॅलन्स ग्रोथ कधी होत नसते, फक्त इंडस्ट्री. तिथे ॲग्री आणि इंडस्ट्री दोन्ही आहे आणि सर्व म्हणतंय. सर्वाचा विषय नाही, प्रश्न स्पेसिफिक आहे. आलं का? हाय काही पुस्तकात किती प्रश्न झालेत आपले? 36 पासून आलोय 56ला. शुम्पीटर ओनली डी दिले. चुकला मग आपला. पहिली की आहे का दुसरी की आहे बघताय का नीट? दुसरी बघा ना. असू द्या ना, चुकलाच चुकला. आपल्याला कुठं सगळे मार्क पडायचे? चुकला. आलं की लक्षात? आपली स्ट्रॅटेजी सोडायची नाही. मी तुम्हाला म्हणतच नाही आहे चुकणार नाही, 100% चुकणार आहे. आपलं लॉजिक असं होतं, चुकला दिल सोडून. असं तरी कुठे येणार होता बरोबर? हे काय शुम्पीटर, मी काय शुम्पीटर वाचायचंच नाही आणि बाहेर देऊन टाकायचा. काय निगेटिव्ह एक कॉन्ट्राडिक्टरी 2 स्टेटमेंटमध्ये दिसलं ना, ज्यावेळेस 2 स्टेटमेंट असतात त्यावेळेस जर 2 स्टेटमेंटमध्ये कॉन्ट्राडिक्टरी लिहिलेलं असेल ना तरच एक चुकलेला असतो. दोन्ही बी पॉझिटिव्ह असल्यावर मग नाही त्याला हे करायचं, देऊन टाकायचं दुसरं. नाही मग असं असेल, उलटं केलं असेल तर केलं असेल त्यांच्या घरी, आपण बरोबर लिहायचं. हे तुम्हाला यायलाच पाहिजे. हे माहीत नसेल तर काय लॉजिक सांगा की ह्याला. हां ऑड नंबर आहेत. 50, 35, 55, 40, 60, 45 तयार केलेलं ऑप्शन काय 47, 32. हे कशासाठी? कन्फ्युजन झाल्यावर. हे पेसिफिक आहे ना, जनधन. जेंडर बजेट हे पण पेसिफिक आहे. सगळं इकॉनॉमिक संपलं. काय तुमच्या पुस्तकाचा आला का संबंध? आला? हां हे 2-3 प्रश्न झाला. होय. PYQची चिरफाड करायची. आता हे सांगा बरं मला, हे स्टेट बोर्डमध्ये आहे? अजिबात नाही. हे तुमच्या पुस्तकात आहे? आता ह्याला गणितीय संबंध वापरावा म्हणते. हे बघा हे काय म्हणले, 1 1 1 हे आधी गेला पॉईंट धावला. आपल्याला pH तंती काहीच माहीत नाही, केमिस्ट्री आपल्या डोक्याच्या बाहेर आहे. बस 1 × 10⁻1 +1 -1 0.1 गेला, -1 -1. चला ह्याला बी टाकला घालून. ओके, ह्या दोघात कोणतरी आहे. ह्यो काहीतरी लॉगचा असते, बाहेर मायनस असल्यावर आत गेल्यावर प्लस होते. ही कधीतरी कॉलेजमध्ये बघितलेलं राहते आपण, बरोबर. ह्या दोन्हीतलं काय बी लिहा. मी एक लिहिलं असतं म्हणजे काय बी लिहा. 3 आहे, संपलं. म्हणजे ते 2 काढले का नाही आपण? असं आहे. अजून काय लॉजिक आहे का तुमच्याकडं? एक होईल हा मायनस आत गेल्यावर प्लस होणार आहे. पण मग ह्याची त्याची कॉम्पिटिशन लागते लगेच. आलं का? ह्याची त्याची लागते ना. 2 आणि 3 मध्ये एक उत्तर आहे, मग असं होते. पण 2 ऑप्शन आपण काढू शकलो एवढंच आपलं म्हणणं आहे. उत्तराचा क्लेम आपण करत नाही. 1 लिहा, 3 लिहा. येतंय का? हे तुम्हाला येतच नसतं कधी, काय जरी वाचलं तरी. आता आपल्याला काहीच माहीत नाही. ही प्रश्न आपला बरोबर बी येणार नाही, पण आपण प्रयत्न करायचा. त्याने काय सांगितलं आहे, हे काहीतरी आहे, ह्याच्या द्रावणापासून हे काहीतरी कसं बनवायचं. इथं आहे DM³, इथं आहे DM³, इथं आहे ग्रॅम आणि इथं आहे ग्रॅम. आधी ठरवायचं ग्रॅममध्ये बनवायचं का DM³ बनवायचं. DM³. मग आधी ही दोघाला काढून टाकायचं.
आता 5 लिहायचंय का 20 लिहायचंय तुमच्या मनाने? मग एक लिहिणार, मी तर एक लिहिणार म्हणजे सांगते तुम्हाला. मग अशी माझं एक चुकलं का नाही, पण इथं बरोबर येईल म्हणजे काय गॅरंटी. पण मला एवढं कळतंय की ग्रॅमला नाही न्यायचं, बरोबर. ग्रॅमला नाही मी घेऊन जाणार. हा आता हे असता अजून एक लॉजिक आहे. याचं उत्तर काय? अजून एक लॉजिक आहे. असतानाच 10 आहे, मग कमी कसं होईल म्हणून 20. लॉजिक शेवटपर्यंत हरायचं नाही. लॉजिकला हायच म्हणायचं काहीतरी. आता शेवट कळलं का नाही आपल्याला? 10 आहे, ॲडिशन करायची म्हणल्यावर 10 पेक्षा जास्त असेल, 20 पाहिजे. हां 20. आता हे काय जरी वाचलं तरी येणार आहे का बरोबर? किती प्रश्न फुकट, आपण किती प्रश्न चोरलेत आतापर्यंत. 20 म्हणत होतो पण 20 पेक्षा जास्त जाते. NH3 BF3. आता फक्त इकडे काहीतरी केले, बरोबर. जास्त कन्फ्युजन केले. कमी कन्फ्युजन केलं का त्यांनी? जास्त केले. त्यामुळे आपल्याला आता माहितीच पाहिजे. पण एवढं आहे, प्लेनर प्लेनर, पिरॅमिडल पिरॅमिडल हे नसणार आहे. काय उत्तर आहे? दोन्ही सेम वाले नसणार आहेत. एवढा प्रश्न आवर्जून विचारलाय म्हणजे क्रॉस आहे, बरोबर ना. इकडं प्लेनर पाहिजे, तिकडं पिरॅमिडल पाहिजे, किंवा इकडं पिरॅमिडल पाहिजे तिकडं प्लेनर पाहिजे. हे दोन नाही आहेत विचारलाय म्हणजे. मग ह्यातनं आपलं नशीब. असं तरी कुठे येत होतं आपल्याला? येत होतं का? मग आलं तर आलं. अजून काय सापडत असलं तर बघा, ह्याच्यात तुम्हाला अजून सापडणार आहे. मी काही बघून आलेलो नाही आहे. हे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे ना, कॅल्क्युलेशन करायचं हे डायरेक्ट. किती प्रश्न सायन्सचे येतात बरोबर. आता हे बघा, 180. आता हे करायचं काय हेच माहीत नाही. एवढं कळलं की हे 180 ग्रॅम ह्या 180 ग्रॅममध्ये मिसळलं आहे. मोल फ्रॅक्शन काय विचारलंय? हा आहे फ्रॅक्शन. काहीच माहित नाही. आपल्या मनाने ही कॅल्क्युलेशन आपल्याला येत आहे का? फ्रॅक्शन आहे म्हणून मी लिहिलं असतं 0.23. चुकलं, गेलं. का माहिती आहे का? त्यांनी म्हणले फ्रॅक्शन. फ्रॅक्शन आहे म्हणले ऑप्शन उत्तर फ्रॅक्शनमध्ये पाहिजे. हां मग 0.5 इतकं सिम्पल ना कसं असेल नाही का? एवढं व्हॅल्यूज वगैरे दिलेत म्हणलं, आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं ती एक नंबरला हां. पण काय असे ना पुढचे आपापले लॉजिक. पण फ्रॅक्शन दिसते ना फ्रॅक्शन, मग हे तर नाही आहेत. पण प्रश्न नीट नाही वाचला माणूस काय म्हणते 180 काहीतरी एक असेल आणि एक लिहिते. त्यामुळं इतकं बी लवकर लॉजिक लावायचं नाही, थोडा दम खायचा त्याला, नीट वाचायचं. आता हा प्रश्न सुटला असता का सांगा तुम्हाला अभ्यासाने? हे केमिस्ट्रीवाल्याला बी नसते सुटत की. हा हे प्रश्न कोण गॅरंटीने सांगते सुटन आपल्याला? 1 मोल आदर्श वायूचे आकारमान दाबाला 22.4 लिटर असेल तर सर्व कश वायू स्थिरांक कॉन्स्टंट R. मला सांगा, आपण आतापर्यंत एवढं सायन्स शिकलो शाळेत असल्यापासून, कुठले कॉन्स्टंट हे फ्रॅक्शनमध्येच असतात? तुम्ही फ्रॅक्शन बघितलं का? असला 82, 88 फ्रॅक्शन कसले असतात? कॉन्स्टंट, सॉरी, गॅस कॉन्स्टंट, इलेस्टिसिटी कॉन्स्टंट, असे नंबर ऑफ कॉन्स्टंट असतात ना, ते सगळे पॉईंटमध्ये असतात. पॉईंटमध्ये जर असेल तर पॉईंटमधला एकच आहे. हे तर 10⁻⁷ आहे. एवढा मोठा असतो का कॉन्स्टंट तरी? हे 82 आहे, हे 8.3 आहे.
पॉईंटमध्ये आहे, कॉन्स्टंट आहे. काही वाचा, शाळेच्या पुस्तकातलं आहे ते येणारच आहे बरोबर, आणि जे नाही ते असंच सोडवायचं, ते कुणाच्याच येणार नाही. चुकीची जोडी आहे पुस्तकात. काय कळतंय वाचून, काय वाटतंय बरोबर बरोबर. हा चुकीची चालली, संशय घ्यायचा आहे आपल्याला. काय नाही संशय घ्यायला आता आहे, समजा यल यल सी सी, तिकडे जुळत नाही. आता तुम्ही हे पण आहे की याचं काय उत्तर काय दिले, आता काय करणार. हा गेलं म्हणजे काय, त्याला काय ह्याला इलाज नाही. तुमच्या स्टेट बोर्डचा आणि वाचलेला पार्ट आहे हा, हे यायलाच पाहिजे. सायन्स बी कमी वाचा, लय वाचू नका, कळतंय ना, लय वाचू नका आरी पडून सायन्स. काय म्हणले, एन्झाईमचे अग्रलेखा, प्रिकर्सर ऑफ एन्झाईम काय आहेत माहीत नाही, हे तुमच्या ह्याचा पार्ट आहे, तो असेल ते असेल, मला तर माहीत नाही. माहीत नसल्यावरती शेवट ठेवलेलं असते. हे सोपं आहे, तुमच्या ह्याचं आहे. हे बघा, लास्ट टाइम स्टेटमेंट निगेटिव्ह केलंय, लास्ट मोमेंटला स्टेटमेंट निगेटिव्ह केलंय. विकरांची क्रियाशीलता तापमानावर अवलंबून नसते. ड वर आहे आता सगळं डिसिजन, है ना, बरोबर आहे. पण मला ह्या प्रश्नात एवढं सांगायचं की लास्ट टाइमला निगेटिव्ह केले. ऑनलाईनवाले आहेत का जागे, ह्यांना बघू दे. समजतंय का तुम्हाला. आता आलं पॉलिटी. ह्याच्यात काय तुम्हाला लॉजिक लावायची गरज हे तुम्हाला माहितीच असलं पाहिजे. फक्त सिली मिस्टेक करायच्या नाहीत पॉलिटीत. तुमची एक सिली मिस्टेक म्हणजे इकडच्या ट्रिकमधले 4-5 प्रश्न गेले समजायचं आपले, कारण हे सगळ्याच बरोबर येणार ना, ते करायचं नाही. आणि पॉलिटीमध्ये कसलीही ट्रिक लागत नाही, ऑल ऑफ दिस नसतं, काहीतरी चुकवलेलंच असतं. प्रत्येक विषयाचं वेगवेगळं लिहून ठेवायचं आणि अतिशय बारकाईने ते वाचायचं. अजून तर करंट सोडवायचं आपल्याला, करंट न वाजताच येत आहे बरोबर. किती 86. थांब मध्ये एखादा सापडतोय का बघतोय, जर असलंच काय लॉजिक तर. हां असं झालं होतं मगाशी, आता सापडलं ते. ला आलं ना आता. काय करंट सुरू झालं का. काय उत्तर लिहिणार सांगा बरं. काय उत्तर आहे, महाराष्ट्र का मिझोरम. पण ते 2 आले नॉर्थ ईस्टचे. आता अवघड झालं आपल्या. हां मग ते आता आपल्या ह्याच्यावर आलं आता, म्हणजे आपल्या पुढे गेलं ते. आपण काय म्हणलं होतं, स्टेट नॉर्थ ईस्ट असेल तर ते लिहायचं, म्हणजे 2 आले नॉर्थ ईस्टचे, असं झाले.
आता थोडा आसाम मेन स्ट्रीम आहे म्हणून कसं होतंय, शासन काहीतरी विशेष गोष्ट कुठतरी रिमोट एरियामध्ये केल्याशिवाय प्रश्न बी येत नाही. असं आहे ना. नॉर्थ ईस्टमध्ये मेन स्ट्रीमला आसामच आहे. अजून जाऊन मिझोरममध्ये केलं आहे, मणिपूरमध्ये केलं, ह्याला जास्त महत्त्व आहे. हे एक आला बरोबर. ह्याचं काय, हे त्यावेळेस राज्यपाल झाल्यामुळे आलाय प्रश्न, हे तुमच्या वाचण्यात असते. हे प्रश्न कोण सोडवेल सांगा मला. आणि ही ज्याचा चुकला असेल परीक्षेत त्यांनी MPSC सोडून द्यायची. हा जर प्रश्न कोणाचा परीक्षेत चुकला असेल तर. ही कुठली तरी मोहीम आहे. ओके. या मोहिमेच्या समन्वयपदी अफशान खानची नेमणूक केली, माहित नाही. या मोहिमेच्या समन्वयपदी अँटनी ब्लिंकनची नेमणूक केली, माहित नाही. 2030 पर्यंत कुपोषणाचं उच्चाटन करायचंय, माहित नाही. ही मोहीम जगातील कुपोषण असलेल्या देशाला होते ते, माहित नाही. चारी माहित नाही. पण ह्या दोघातलं एकच पाहिजे. दोघाची नियुक्ती होऊ शकते का? दोघातलं एकच पाहिजे. म्हणजे अ आणि ब सोबत नाही पाहिजे. ओके. अ आणि ब सोबत आहे ती, अ आणि ब 4 मध्ये सोबत आहे ती, आणि ह्या दोघातला एक पाहिजेच ना. मग अ कड हा घाबरून जाते सगळे. ते पुढचं लॉजिक. मुस्लिम व्यक्ती आहे, काहीतरी विशेष झाले म्हणून विचारलं ना. हे अँटनी ब्लिंकन हे असणारच आहेत कधी ना कधी, कुठं ना कुठं काहीतरी वेगळं झालं म्हणून परीक्षेला आलं. ही कसा होता, फुकट दिलेला होता ना, म्हणून म्हणलं ही चुकणार आणि सांगा कोणात चुकलंय. एक उडवायचा ह्यातला, आताच्या बजेटमध्ये एक उडवायचा ह्यातला ऑप्शननुसार, आहे की नाही. उमाजी नाईक, बसवेश्वर, काशीबा गुरव, हे जुनं नाव आहे. मराठवाडा दुग्ध विकास मंडळ पहिलं नाव असायचे अशी, आता आलंय प्रत्येक जातीवर नाव द्यायचं. बरोबर आहे. सरळ हे जुनं असणार आहे, काढून टाकायचा ब. हे त्याला कशाला वाचलेलं असायला पाहिजे. पाचव्या एशियन इंडिया बिझनेस समिट कुठं आहे, माहीत नाही. का आता काय माहिती नाही. वाचलेलं असलं ठीक आहे, नसेल तर काय करणार. आता आहेत बी जवळजवळ, म्हणजे काहीच नाही. काय होतं त्याला काय लॉजिक नाही, माहीत पाहिजे ते. सम्मेद शिखरजी, बघा प्रश्न. सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र चर्चेत आहे. ही म्हणते ही जैनाचं आहे, ती गिरदीमध्ये आहे, आरवलीमध्ये आहे, आणि म्हणते हिंदूचं आहे. एक तर जैनाचं पाहिजे, नाही तर हिंदूचं पाहिजे. ओके. एक तर जैन पाहिजे, नाही तर हिंदू पाहिजे. अंड सोबत नाही पाहिजे आम्हाला, नाहीच दिला. चला त्या विषयी सोडून, त्यांनी बी दिलं नाही सोबत. बरोबर. आता हां, एक तर झारखंडमध्ये पाहिजे, राजस्थानमध्ये पाहिजे. ब आणि क सोबत नाही पाहिजे आम्हाला, एक गेला आमचा. पण दोन्हीतले एक पाहिजे, किंवा ह्या दोन्हीतले एक पाहिजे. त्यामुळे सिंगल ऑप्शन नसणार आहेत. हां, आता आपली लढाई आली अची बरोबर. अ आहे ना दोन्हीत. आता आपल्याला ब का क लिहायचे. हे तर आपला टास्क आहे. हे करंटचं असल्यामुळे त्यावेळेस तर माहीत पाहिजे थोडंफार. वाटते नाही करंट काय आहे, काय होतं रे. झारखंडमध्ये म्हणजे हितपर्यंत येतोय आपण. ही तुम्हाला ह्या प्रश्नावरून सांगायचं. मी उत्तर बरोबर आणायचा क्लेम करत नाही. असं प्रश्न सोडवायला पाहिजे. किती 2 ऑप्शनवर आलो ना, एकावर आलो 2 कसे. हे माहीत पाहिजे त्या वेळेस. तरी बी सांगतो ही, ह्याला काय लॉजिक आहे सांगा. ह्या दोन्हीतलं एक आहे. दोस्त आणि सखा. मग सखा ऑपरेशन मराठी सखा आहे ती. तुर्कीमध्ये सखा असतो का. दोस्त मोहम्मद कुठला आहे. बरोबर का.
चुकला असता काही प्रश्न, कशाला वाचायला लागते? दोस्त सखा ऑनलाईन वाले समजते का? हे हळू. आता सांगा, UN COP 15 ही UN COP 15 आहे. पॅरिस करार असेल हा. जैवविविधता कराराला मंजुरी देण्यात आली असेल. हा करार अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला असेल, माहीत नाही. चीन आहे का अमेरिका आहे हे तर गुतलं आहे. धोक्यात आलेल्या प्रजातीच्या संरक्षणासाठी ही एवढं बरोबर असतं ही. ओके, थांबा. हे काय म्हणले? जागतिक जैवविविधता करार अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला, म्हणजे हे जैवविविधतेचाच विषय आहे, त्यामुळे हे बरोबर आहे. आलं बरोबर. अमेरिका का चीन एवढंच ठरवायचं आहे ना आपल्याला. पहिलं बरोबर आहे, चौथं बरोबर आहे. ठरवायची गरज नाही, ठरवून दिलंय. ठरवायची वेळच आणली नाही आपल्यावर. चायना असो नाही तर अमेरिका असो, आपल्याला त्यांनी त्याच्यावर आणलंच नाही ना. म्हणे झालंय बरोबर. आपण कशाला वाचत होतो एवढं? कशाला आठवत होतं परीक्षेत अमेरिका होतं का चायना होतं? का आठवत होतो? हां, तिथं वाचलंय अमेरिका, त्या पानावर चायना आहे, नसेल. कशासाठी? अरे प्रश्न नीट वाचा, त्याच्यात शिरा आधी, मग वाचलेला आठवा. आधी त्याच्यात जावा ना तुम्ही, मग आठवा बाकीचं. प्रश्न दिसला की लगेच अमेरिका असेल का चायना असेल, सुरूच. प्रश्नच नीट वाचत नाही ती. बरोबर का ऑनलाईनवाले? हा, फटाके उडवायला लागलेत ते. नवी दिल्ली येथे IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन 2023चं उद्घाटन कोणी केलं? माहितीच नाही आपल्याला. एवढं बारकं तर काय पंतप्रधान करीत नाहीत उद्घाटन, एवढं आपल्याला कळतं. आणि ते स्पोर्ट मिनिस्टर आहे, ही एक त्यात ॲडिशन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते पहिलं ऑप्शन आहे. मोदींसोबत अमित शहा टाकून दिलेत त्यांनी ऑप्शन असंच. अर्जुन पुरस्कार विजेते 2022 काय होतंय का ह्याच्यात जुगाड? हे सेन कुठलं आहे? असं आहे का? नाही गोळ केला ही लय आहे ह्याला. बरं, असं काय वाटतंय दुसरं अजून? साक्षी कुमारी रेसलर होती ना ती, मलिक होती ती, साक्षी मलिक. ह्याचं उत्तर काय आहे? 3, 2, 1. काय लावणार लॉजिक? लावा, तुम्हाला काय लावायचं ते. बरोबर येईल. मार्च 23 मध्ये सरकारने पेन्शन PFRDAचा अध्यक्ष कोणाला केले? कायच माहित नाही आपल्याला. कुणाला बी केलं आपल्याला काय माहित. त्या वेळेसच्या अभ्यासाचा विषय. पण 2 आहेत ना. हां, ह्याचं काय उत्तर आहे? तुम्ही स्वतःहून सांगणार याचं उत्तर. का बरं 4 उत्तर आहे? जम्मू काश्मीर. हे काय होतच राहणार आहे, केरळ, महाराष्ट्र, गुजरात होतच राहणार. जम्मू काश्मीर आहे, आताच 370 रद्द झाले, विशेष काहीतरी तिथलंच आहे.
युनेस्कोने आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन अगदी सरळ सरळ आहे बघा, ह्यांचा काय संबंध नाही आहे. हे तर अतिशय असंच टाकलेलं आहे, लगेच कळते. ते ह्याच्यासारखं झालं 21 दिन में पैसा डबल स्कीम चिल्ला चिल्ला सबको स्कीम चिल्ला चिल्ला के बताओ, तसं झाले. हे सांगा 2023 मध्ये कोणत्या देशाने ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख चलनी नोटेवर न वगळलेला आहे? माहीत नाही का? असं माहितीच नाही. आता काय करायचं त्याला? त्या वेळेसच्या करंटचा पार्ट आहे. काय उत्तर आहे? 1 वर्ष ना. आता एक काम करा की करंटचे एक किती होते बघा बरं. 1 ऑप्शन किती आहेत करंटचे? 3 आहेत का? हा त्यातला एक आहे ऑस्ट्रेलिया. असे एकदा बघायला पाहिजे सायन्सचे वगैरे. आता हे माहीत पाहिजे बघा, हे बी अवघड आहे. ह्यात काय जुळतं आहे का डॉक्टरला? पण ती तसला डॉक्टर आहे. आलं बरोबर न? काय उत्तर आहे डॉक्टरला सायन्स लावलं. संपले. किती प्रश्न झाले असतील असे? इकॉनॉमीचा तर विषयच संपला. आपले किती आले असतील बरोबर ह्याच्यावर? तुमची काय पाहिजे? थोडाच अभ्यास लागतोय. आता मी आल्या सकाळी म्हणलं होतं अभ्यास कमी लागतोय, तो विश्वास बसला होता कोणाला? ऑनलाईनवाल्यांचं काय म्हणणं आहे? आता असाच 20, 21, 22 सोडवायचा निवांत. सोडवल्यानंतर गप्प बसायचं नाही, एकमेकाला शेअर करायचं. म्हणजे वेगळे लागतात ना लॉजिक प्रत्येकाचे. हां, फक्त सांगायचं एकमेकाला, लपवून ठेवायचं नाही. आणि मग ते होऊन जाते बघा तुमचं. आता काय शंका आहे सांगा तुम्हाला? हां, लय अवघड असेल तर सगळ्याच चुकतं. आणि कसं असतंय, सगळं थोडी बरोबर येणार आहे. चुकलं असं तरी कुठं तुम्हाला येतच नव्हतं ना. तुम्हाला कुठे येत होतं? आणि तुमचा टेम्पर किती खाली आला हे सगळ्यांनी? प्रेशर खाली आलं ना सगळं, त्याच्यामुळे 2-4 जास्त बरोबर येतात. मॅच अंडर प्रेशर होत नाही ना. म्हणून तर म्हणलं ना, काय नाही असले विचारच करायचे नाहीत. असला विचारच करायचा नाही. असंच आहे, असंच होणार. मी तुम्हाला काय म्हणलं होतं की हा प्रश्न सगळ्याचा चुकणार आहे, माझाच बरोबर आहे म्हणल्यावर तुझाच चुकणार आहे. त्यातला हा प्रकार आहे. तुम्ही काही लॉजिक काढणार त्याला नाही अर्थ. 20, 21, 22 आणि एक पेपर किती वेळ सोडवायचा आहे? 3 तास, 4 तास. 4 तासापेक्षा 4 तास सोडवायचं. एका तासात फटफट नाही संपवायचं, एकदम रिलॅक्स. ते डिटेक्टिव्ह. आणि पेपरमध्ये शेजारी लॉजिक लिहायचे. विसरून जातात. आज हे बोललोय ना, हे उद्या विसरून जातं किंवा उद्या नवीन तयार होतं. लिहायचं, मग त्याचा फायदा होते. असं नाही होणार. मी तुम्हाला आल्यालाच म्हणलं होतं शुअरली 10 प्रश्न वाढतात तुमचे. एवढ्यानं 10 वाढत नाहीत का आता? मग तुमच्यापैकी 10 म्हणजे 20 मार्क. 20 कसे? निगेटिव्ह धरून 25 मार्क धरू. मग मला वाटत नाही तर मग अशी स्कोअर सांगणारं 25 मार्कांनी फेल झाले. सगळे 10-15च्याच मार्कांनी फेल झालेत. मग तुमचा अभ्यास सगळ्यांचा चांगला आहे, सगळ्यांचं सगळं वाचून झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला काय एक्स्ट्रा अभ्यास करायची गरज नाही आहे, फक्त रिव्हिजन करायच्यात. थोडक्यात फक्त ह्या एक्सरसाइजवर तुम्ही लक्ष न दिल्यामुळे तुम्ही फेल होत आहे.
एवढंच मला फक्त ह्या 2 लेक्चरमध्ये सांगायचं होतं. पंचायत राज हे तर ठीक आहे म्हणजे असं आहे. मी हेच लेक्चर त्यांना ठेवा म्हणलेलं, त्यांनी पंचायत राज टाकल्यामुळे मला परत हे घ्यायला लागलं. असं आहे. अजून काय शंका? ऑनलाईनवाले इकॉनॉमीचं टेन्शन कमी झालं. हां बघूया ना आता त्यावेळेस. आता हे पण सोडवायचे थोडे थोडे, मेन्सचे पण हे झालं ना बघायचे थोडे थोडे लॉजिक. फक्त लॉजिक पुरतंच बघायचं, पण कंबाईन कोणी पेपर उघडायचा नाही. PSI STI त्याला हे लागत नाही. स्वतःचं लॉजिक डिस्टर्ब करायचे नाही. हां होणार की. आताचे बी सोडवा. आता तर सगळं ह्याच्यावर चालू आहे. आता जी मेन झाली ना 100% 22 मधले तुम्हाला ते काय सांगितलं तो प्रश्न ED डिस्ट्रीब्युटिव्ह एफिशियन्सी. परत अजून बघा काय काय प्रश्न असे आहेत त्या मेन्समध्ये, तर म्हणजे का लिहिलं आहे नाही एवढं असा प्रश्न पडते. प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट, फक्त नीट वाचायचं एवढंच असं आहे. हां हे बघा ह्यांचं म्हणणं आहे की क्वेश्चनची डेप्थ लक्षात आली, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कमेंट आहे की तुम्हाला डेप्थ लक्षात आली पाहिजे क्वेश्चनची, ही डेप्थ आहे. त्यांच्या मनात काय चाललंय आपण त्याच्या मनातलं विचारच करत नाही एक्झामिनरच्या. आपलाच घोडा चालू आहे पुढं, आणि स्वतः प्रश्न तयार करणे असल्या फालतूपणात अजिबात पडायचं नाही. मग असा प्रश्न MPSC विचारेल, तुला विचारून काढत नसते पेपर करून. त्यामुळं त्यांचंच काय आणि त्यांचाच अभ्यास करणे आणि त्यांचेच प्रश्न सोडवणे. टेस्ट सिरीजच्या भानगडीत पडू नका. लॉजिक चुकतात. असा पेपर काढणं होतंय का कोणाला? माणूस बदलला ना मग लॉजिक चुकते. त्यामुळे टेस्ट सिरीज नाही लावायच्या. का नाही लावायच्या? फॅक्च्युअल लक्षात राहण्यापुरतं ठीक आहे, पण हे डेव्हलप झालेलं डिस्टर्ब होते. हेच सोडवायचं परत परत, हेच डिस्कस करायचं. टेस्ट सिरीज मात्र तुम्हाला अडचणीत आणू शकतात. मी काय असं सांगतोय आता ह्याच्यात, पण आहे ते आहे. तुमचं नुकसान कशाला करायचं असं. हे बघ कसं असतंय, पेपर कोण काढते? एक्झामिनर MPSCचा तर काढत नाही ना, ते ज्याचं त्याचं लॉजिक आहे. असा इतका पेपर काढणारा माणूस कुठं आणायचा? बरं आणला तरी तो त्याला मॅचच होणार नाही आहे ना. मग आपलं लॉजिक का डिस्टर्ब? आपल्याकडे काय कमी प्रश्न आहेत का? प्रीचे किती प्रश्न आहेत? आता तुम्हाला सांगू का, तुम्हाला वाटत असेल की हे 20 नंतर आहे, हे लॉजिक 13 प्रश्न लागते. फक्त उशिरा लावा, डेव्हलप झाल्यावर थोडं जास्त विचार करून लावा लागते. 13 ते 23 किती प्रश्न झाले? 1000. करंटचे सोडून दिले, करंटचे 20 सोडून दिले, 800. 800 प्रश्न तुमच्याकडे ती आहे. अरे 800 प्रश्नात कसलं लॉजिक डेव्हलपिंग तुमचं? काहीतरी राहील का? सरळ आहे ना. तुम्हाला कशाला टेस्ट सिरीज पाहिजे? तुम्हाला कशाला प्रॅक्टिस पेपर पाहिजे? तुम्हाला काय वाटतं हां हे तर येतं, हे विचारलं, हे सोडवलं, ह्याचंही उत्तर आहे, त्याचं उत्तर आहे, पण ते तुम्ही त्याला हिटच केलं नाही ना. हेच पेपर उद्या सोडवाय घ्या, ह्याच्यात नवीन निघतंय, अजून एक निघते नवीन. निवांत सोडवायचं, घरी बसून लिहून काढायचं. मेन्सचे बी सोडवायचे, पेपर 1 पेपर 2 सोडवायचे. फक्त ते मेन्सचा पार्ट स्किप करायचा. पण क्वालिटीला काहीही लागू होत नाही. त्यामुळं क्वालिटीचा अभ्यास कमी करायचा नाही. आता सांगतो, नाही तर हे सगळं यायचं आणि तिथं 7-8 चुकवून यायचे, फेल ते नाही तिथं नाहीच, आणि होतंय तिथं होतंच. चलो ऑनलाईनवाले झाले, यांचं बी संपलं. वाजले 12:30. काय कुणाच्या शंका असल्या तर विचारा. नेक्स्ट लेक्चर कधी म्हणते एक्झाम? आता सगळं सांगून झालं, नेक्स्ट लेक्चरला सांगायचं काय? चोवीसचा तुम्ही सोडवा की. आता एक म्हणते अभ्यास करायचा का नाही? आन्सर सोडवल्यावर पेपर सोडवल्यावर आन्सर माहीत होतात, मग परत ते सोडवता येत नाही. लॉजिक शोधायचं आहे तुम्हाला. कुठं आन्सर शोधायचं आहे तुम्हाला? लॉजिक शोधायचं आहे.
हे का नाही. आणि ते ऑप्शन बाजारात पुस्तक आहेत का एक्सप्लेनेशनची 4 ऑप्शन एक्सप्लेन करतात, सगळ्यात फालतू, गरजच नाही. नाही ते काय करते, तुमचा जो प्रश्न आहे ना त्याचा सेन्सच सांगत नाही, ते त्याच्या आसपासचं सगळं गोळा करून खाली लिहून टाकते. तो प्रश्न काय रिपीट होणार आहे का? तो ऑप्शन त्यांनी का तयार केला ह्याचं सांगतच नाही कोण. एक्सप्लेनेशनची बुक पण सगळी बोगसच आहेत. ते सांगायला पाहिजे ना हे का केलंय, हे तू काय होता असं सांगायला पाहिजे. ते काय करते गुगलवरनं सगळं टाकून देते खाली, मग ते एवढं पुस्तक होते. वाचायचं कधी आणि रिव्हिजन कधी करेल, वाचून बी काय उपयोग आहे. सामान्य क्षमता तुमची असली पाहिजे, तुमच्याकडे लॉजिक असलं पाहिजे आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत. तुमची दृष्टी उघडा डोळे बघा. एकच टॅगलाईन आहे आपली प्रिलिम पास व्हायची, बाकी काहीच नाही. चलो.